महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरमधील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालवणकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात 3 जणांच्या टोळीने बेदम मारहाण करत हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यामागे राजकीय कनेक्शन असल्याची शक्यता मालवणकर यांनी व्यक्त केली होती. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगर कॅम्प नंबर 4 परिसरात राहणारा आरोपी अरविंद नायडू याला ताब्यात घेतला आहे. तर कल्याणमधून मुथ्थू मुरगुना याला ताब्यात घेतलं. यातील आणखी एक आरोपी यश चव्हाण हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु तिसरा आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं गुन्ह्याचं कारण समोर येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी दिली. दिनांक 5/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता दिलीप मालवणकर यांना गाडीवरून जात असताना अडवून मारहाण झाली होती. त्या संबंधाने त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिताचे कलम 117, 351, 126, 3(5) आणि महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 4 नुसार आपण गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास माझ्याकडे माननीय पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाने देण्यात आला होता. सदर तपासादरम्यान आम्ही CCTV फुटेजचे अवलोकन करून 2 संशयित आरोपींना अटक केलेली आहे. आज त्यांना माननीय न्यायालयात प्रोड्यूस केलं गेलं होतं. दिनांक 16/2 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. तर या प्रकरणामध्ये काही पॉलिटिकल लोकांची इन्व्हॉल्वमेंट असल्याची आरोप मालवणकर यांनी केले होते. त्याच्यात काही तथ्य आढळलं आहे का? त्यांनी त्यांच्या फिर्यादमध्ये जरी तसं नमूद केलं असेल तरी सध्या त्याच्यावर तपास चालू आहे. सध्या रिमांडमध्ये आरोपी मिळालेले आहेत. पुढील आरोपींच्या विचारपूस केल्यानंतर त्यामध्ये तपासात जे निष्पन्न होईल त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येईल. या हल्ल्यामागचं नक्की कारण काय आलं आहे? अद्याप तो अजून एक आरोपी अटक होणं बाकी आहे. ते तिन्ही आरोपी अटक झाल्यानंतर तपासात निष्पन्न होईल. सध्या विचारपूस प्राथमिक स्तरावर आहे. तर या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? आहे. यामध्ये जे 2 आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीवरती एक रॉबरीचा आणि एक मारहाणीचा गुन्हा कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे यापूर्वी दाखल आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.